नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय गणित प्रकरण 13 पायथागोरसचा सिद्धांत यावरील सराव संच 48 पाहणार आहोत। तर मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला सराव संच म्हणजे प्रकरण 13 पायथागोरसच्या सिद्धांतामधील सराव संच 48 मध्ये आपल्याला काही उदाहरणे दिलेली आहेत ते आपण पाहूया। आपल्याला सर्वप्रथम इथं आकृती दिलेली आहे पायथागोरसच्या सिद्धांताची। तर बघा, ही जो खालचा जो भाग असते त्याला पाया म्हणतात, जो AC असते त्याला कर्ण म्हणतात आणि जे AB असते त्याला उंची म्हणतात। त्याचा सूत्र आहे आपलं कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग। याच याच्यावरून आपल्याला सराव संच 48 मध्ये हे सूत्र आपल्याला कामात येणार आहे। तर चला तिच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, खालील आकृत्या पहा व x ची किंमत काढा। खालील आकृत्या पाहायच्या आहेत, म्हणजेच पहा पहिली आकृती काय आहे तर, आणि आपल्याला या x ची किंमत काढायची आहे। तर चला आपण पहिलं गणित सोडवूया। आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत दिलेला आहे, कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग। उंचीचा वर्ग। आता आपल्याला इथं कर्ण दिलेला नाही, म्हणजेच आपल्याला इथं LN दिलेला नाही। हा LN काय झाला, आपला कर्ण आहे। आणि पाया किती आहे आपला, तर पाया आहे आपला 24 आणि उंची जी आहे, हे उंची आहे ना, ही जी उंची आहे ना ते आपल्याला 7 दिलेले आहे। म्हणजे पाया दाखवू आपण, म्हणजेच N हे आपला पाया झाला, पायाचा वर्ग, उंची आहे आपली LM चा वर्ग। मग आता किमती टाकूया। LN दिलेला नाही म्हणून तो जसाचा तसा लिहायचा, तोच काढायचा आहे। म्हणजे x ची किंमत काढायची आपल्याला, त्या MN आपल्याला 24 चा वर्ग दिलेला आहे इथं आणि LM आपल्याला 7 दिलेला आहे। मग बघा, काढूया सूत्रामध्ये किमती टाकायच्या। मग आता LN बरोबर मी लिहित तसं येईन, म्हणजे 24 चा वर्ग येईन आपला 576 अधिक 7चा वर्ग आहे 49। दोघांची जर बेरीज केली तर होते 625, म्हणजेच LN चा वर्ग बरोबर आला आपला 625। म्हणजे LN बरोबर 625 हा कशाचा वर्ग आहे, तर 25 चा वर्ग हा 625 आहे। तर म्हणजेच LN म्हणजेच x ची किंमत किती मिळाली आपल्याला, x बरोबर मिळाले आपल्याला 25। अशा प्रकारे आपलं पहिलं गणित होतं। नंतर दुसरं पाहूया। तसंच सोडवायचं आहे, असंच सोडवायचं आपल्याला दुसरं गणित पण, म्हणजेच कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग। आता सगळ्यात पहिले ही जी खालचा आहे तो आपला काय आहे, इथं हे जे दिलेले आहे ना PQR, मग PR काय झाला आपला, PR आहे आपला कर्ण आणि QR जे आहे ना ते आपल्या आहे उंची। म्हणजेच आपल्याला QR काढायचा आहे, म्हणजे x, आणि PQ काय दिला आपली, ते दिला आहे आपली QP दिला आहे आपली पाया। तर बघा, कर्णच्या किमती टाकू। कर्णची किंमत आहे 41 चा वर्ग, म्हणजे सॉरी इथं पहिले लिहून घेते, PR चा वर्ग बरोबर समजासाठी पाया आपल्याला दिला आहे QP आणि उंची आहे म्हणजेच QR, RQ किंवा QR आपल्याला काढायचा आहे। उंची काढायची आपल्याला x, ती x मानली आपण इथं। मग PR आपल्याला 41 दिला आहे आणि पाया दिला आपल्याला 9 आणि QR आपल्याला x दिला आहे, x चा वर्ग। म्हणजेच 41 चा वर्ग येईन आपला 1681 आणि 9 चा वर्ग 81 अधिक x चा वर्ग जसाचा तसा। आता हे 81 इकडे अधिक इकडे येताना वजा होतील, म्हणजे 1681 अधिक 81 बरोबर x चा वर्ग। मग आता 1681 केले तर इथं होतील
सॉरी वजा वजा हे वजा इकडे गेले तर ते वजा होतात, म्हणजे 1621 0 8 8 गेले 0 6 1 किती झाले 1600 बरोबर x चा वर्ग, म्हणजेच x बरोबर किती येईन आपले, x बरोबर येईन आपले 40, 1600 हा 40 चा वर्ग आहे, म्हणजेच आपल्याला QR मिळाला 40। नंतर बघा दुसरं गणित दिलेलं आहे आपल्या इथं, तिसरं आहे तिच्यातलं आपल्याला EF दिलेला आहे 17, DF दिलेला आहे 8 आणि ED दिलेला नाही, म्हणजेच x दिलेला आहे। तर चला सर्वात प्रथम आपण इथं पायथागोरसचा सिद्धांताचा सूत्र टाकूया, कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग। आता आपला कर्ण इथं आहे EF, काय आहे EF, पाया आहे आपला इथं ED, पाया आहे आपला इथं ED आणि उंची दिलेली आहे आपल्याला इथं DF। आता EF बरोबर आपल्याला 17 दिला आहे, म्हणजे 17 चा वर्ग बरोबर ED बरोबर दिला आहे x, म्हणून x चा वर्ग अधिक DF दिलेला आहे आपल्याला 8, म्हणजे 8 चा वर्ग। 17 चा वर्ग आपला 289 बरोबर x चा वर्ग जसाचा तसा अधिक 8 चा वर्ग 64, हे अधिक 64 इकडे वजा होती, म्हणजे 289 वजा 64 बरोबर x चा वर्ग। 289 मधून 64 गेले 5, 8 6 गेले 2 2, 225 बरोबर x चा वर्ग। 225 हा कशाचा वर्ग आहे, तर हा 15 चा वर्ग आहे, म्हणजे 15 बरोबर x, म्हणजे x ची किंमत मिळाली इथं आपल्याला 15। अशा प्रकारे आपलं तिसरं गणित होतं त्यामध्ये। आता पहिल्यातले 3 गणित होते ते आपण घेतले, नंतर आता दुसरं गणित बघूया, काटकोन PQR, काटकोन PQR काटकोन PQR मध्ये कोन PQ बरोबर 90 आणि कोन जर लांबी PQ बरोबर 24 सेमी आणि लांबी PR बरोबर 10 सेमी, तर रेघ QR ची लांबी काढा। आपल्याला इथं एक काटकोन दिलेला आहे PQR, PQ बरोबर आपल्याला PR बरोबर 10, PQ बरोबर आपल्याला 24 दिलेला आहे, PR बरोबर 10 आणि QR ची, या QR ची आपल्याला लांबी काढायची, आपण त्याला x मानू। मग आता पायथागोरसचा सिद्धांत काय म्हणते आपला, कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग। मग आता आपल्याला कर्ण काय दिलेला आहे, कर्ण दिलेला नाही, म्हणजेच आपला कर्ण काय आहे QR, म्हणजेच x मानू आपण त्याला खाली। QR बरोबर पाया आहे आपला PQ, म्हणजेच QP चा वर्ग अधिक उंची आपली PR किंवा RP चा वर्ग। आता QR आपल्याला काय दिला आहे, x दिला आहे, म्हणजे x चा वर्ग, QP आपला आहे 24 चा वर्ग अधिक RP आहे आपला 10, म्हणजे 10 चा वर्ग।
एक्सचा वर्ग जसाचा तसाच बरोबर 24चा वर्ग येईन आपला 576 अधिक 10चा वर्ग येईन 100 बरोबर एक्सचा वर्ग बरोबर दोघांची जर बेरीज केली तर 676 होते. 676 हा कशाचा वर्ग आहे तर हा 26चा म्हणजे एक्स बरोबर येईन आपले 26. तर क्यू आर ची लांबी बरोबर खाली लिहून घेऊया. क्यू आर ची लांबी बरोबर 26 सेमी आहे. अशा प्रकारे. नंतर बघा समोरचं तिसरं गणित आहे काटकोन. आता आपण काटकोन दिलेला आहे. काटकोन LMN कोन M बरोबर 90 अंशाचा दिलेला आहे. जर रेघ म्हणजेच लांबी LM बरोबर 12 सेमी आणि लांबी LN बरोबर 20 सेमी तर MN ची लांबी काढा. आता आपण एक काटकोन काढून घेऊया. आपल्याला काय दिला LMIN इथं 90 अंशाचा दाखवेल आहे आणि MN बरोबर x दाखवेल आहे. LM बरोबर 12 सेमी आहे आणि LN बरोबर 20 सेमी म्हणजे MN म्हणजेच आपल्याला काय आहे पाया दिलेला आहे. पायाची किंमत काढणे आहे म्हणून आपण पायथागोरसचा सिद्धांत त्याचं सूत्र टाकू. कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग म्हणजेच आपल्याला कर्ण दिलेला आहे तर LN चा वर्ग पाया आहे आपला MN चा वर्ग अधिक उंची आहे आपली LM चा वर्ग. LN दिलेला आहे म्हणून आपण त्याला काय मानलं x चा वर्ग बरोबर LN दिलेला आपल्याला MN ने दिलेला म्हणजेच काय इथं LN 20 चा वर्ग बरोबर MN म्हणजेच x चा वर्ग अधिक MN बरोबर 12 चा वर्ग. आता 20 चा वर्ग होईल 400 बरोबर x चा वर्ग अधिक 12 चा वर्ग होईल 144. आता 144 इकडे वजाले होते म्हणजे 400 वजा 144 बरोबर x चा वर्ग. 0 म्हणजे 10तून 4 गेले 6 राहिले 9तून 5 राहिले 3तून 1 केला 2 256 बरोबर x चा वर्ग. आता 256 हा कशाचा वर्ग आहे तर तो 16 चा वर्ग आहे म्हणजेच x बरोबर येईल आपला 16. x बरोबर 16 म्हणजे रेघ MN ची किंमत किती मिळाली आपल्याला. रेघ MN ची लांबी 16 सेमी आहे. नंतर बघा त्यामधील आपल्याला चौथं गणित दिलेलं आहे 12 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 9 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोहोचते तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर काढा. मग आपण इथं त्रिकोण PQR मध्ये धरला पायथागोरसचा सिद्धांत. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार जर हे शिडी मानली तर जमिनीपासून 9 मीटर उंचीवर तर पहा सिद्धांतानुसार मग आपण सूत्र टाकूया. कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग
अधिक उंचीचा वर्ग। पहा आपल्याला PR हा आपला कर्ण होईल बरोबर पाया होईल आपला QR म्हणजेच x मानला हा आपण QR हा आपला पाया होईल आणि उंची होईल आपली PQ किंवा PQ ही आपली उंची होईल। मग PR बरोबर आपल्याला इथं 15 दिलेला आहे। लांबीची शिडी म्हणजे 15 चा वर्ग बरोबर QR आपला मानला x चा वर्ग। तर नंतर बघा PQR बरोबर आपल्याला दिलेला आहे 9 म्हणजे 9 चा वर्ग 15 चा वर्ग होईल 225 बरोबर x चा वर्ग जसाचा तसा आणि 9 चा वर्ग होईल 81। 225 मधून जर 81 जर वजा केले तर इकडे राहील x चा वर्ग बरोबर 81। 225 मधून जर 81 वजा केले तर राहील 4 आणि 12 तून 8 गेले 4 राहिले आणि 144 हा कशाचा वर्ग आहे तर 144 हा 12 चा वर्ग आहे म्हणजे 12 बरोबर x। म्हणजेच आपण लिहू शकतो इथं भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामध्ये 12 मीटर अंतर आहे। भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामध्ये 12 मीटर अंतर आहे। अशा प्रकारे आपला सराव संच 48 होता तो आज आपण पाहिला। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद।